नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून पोलीस भरती चालू झाली आहे. ही बघा 1600ला पोरं सोडले तर आपण लाईव्ह दाखवतोय सगळं. 1600ला पोरं सोडलेली इथं आणि बहुतेक 80 ते 90ची डिटेल सोडलेली. आता एवढी पोरं जर सोडली एका टायमिंगला, जर जो टॉपचा रनर आहे, जो चांगला रनर आहे, ज्याचं ग्राउंड आउट ऑफ आहे, तर त्याला मार्क साहजिक काही कमी पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ग्रुपमधनं कसं बाहेर पडताल किंवा पहिल्या लाईनीत कसं थांबताल याचा प्रयत्न करा. हे पहिला पोरगा बघा, पहिल्या पोराची स्टेपिंग कशी, स्टेपिंग शिवाय 1600 नाही. जर तुम्ही पहिला वडला नाही तर काय उपयोग नाही. स्टेपिंगने पळणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर सगळ्या पोरांच्या मधनं बाहेर निघायचं, म्हणजे 1600ला काय प्रॉब्लेम होणार नाही. जरी तुमचं किती ग्राउंड आउट ऑफ असेल तर मग काहीच उपयोग होणार नाही. जर तुम्हाला बाहेरच निघायला आलं तर अवघड आहे. आणि उन्हाळ्याचं ग्राउंड होतं, या ग्राउंडला थोडंसं लवकर सकाळी 3 ते 4 वाजता बसण्याचा लाईनीमध्ये प्रयत्न करा. जर तुम्ही 3 ते 4 वाजता ग्राउंडला बसला तर तुम्हाला खूप फायदा होईल, कारण की सकाळच्या पारी तुमचं ग्राउंड होईल. हे बघा पोरं रनिंगला कशी ते पाहिजे, कारण की उन्हाचं ग्राउंड चालू आहे. आणि जर तुम्हाला ताण लागलेली असते, जर पाणीच नाही मिळलं तर काहीच उपयोग नाही. आणि जर तुम्ही जास्त पाणी पिलं तर तुम्ही 1600 पळू शकत नाही. आणि 100% तुम्ही तुमच्या सोबत डिहायड्रेशनसाठी ORS ठेवा, इलेक्ट्रा ठेवा. जर तुम्ही इलेक्ट्रा वगैरे ठेवलं नाही तर तुम्हाला त्रास होईल. आणि बाकीचे अंमली पदार्थ वगैरे टाका, कारण की त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होईल. आणि हे 1600 लाईव्ह आहे, लाईव्ह व्हिडिओ बघा. पोरं स्टेपिंग बघा पोरांची कशी. पहिला राऊंड पूर्ण झाला, ह्या दुसरा राऊंड आहे. ह्या दुसऱ्या राऊंडला पोरं कसं पळते बघा. जे मग अशी पहिलं पोरगं होतं तेच पोरगं पहिले. शेवट बघू आपण आता हेच पोरगं पहिले राहते का, कारण की तुम्हाला ह्याच्यावरून रनिंगचा अंदाज येईल बाबा रनिंग कसं केलं पाहिजे. स्टेपिंग बघा, त्या पहिल्या पोराची स्टेपिंग बघा, दुसऱ्या पोराची पण स्टेपिंग बघा, मस्त स्टेपिंग आहे. तिसऱ्या पोराची स्टेपिंग बघा, तिसऱ्या पोराची कमी स्टेपिंग आहे. हे चौथा पोरगा बघा, बाहेर आई बाप तुमचं वाट बघत बसलेलं असतं तर बाबा माझा पोरगा आउट ऑफ येईल. तुम्ही घरी सांगितलं असतं माझी आउट ऑफ ग्राउंड पडणार आहे, माझं 1600 आउट ऑफ आहे. पण तुमचं ग्राउंड आउट ऑफ जर पडलं नाही, कारण की हे 80 पोरं सोडली तर तुमचं ग्राउंड कसं आउट ऑफ पडेल. त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर सकाळच्या लवकर बसायचे आणि तुम्हाला पहिल्या लाईनीत लागायचं. जर तुम्ही पहिल्या लाईनीत लागला नाही तर तुम्ही मागं पोरांच्या पडला, मागच्या लाईन गेला तर तुम्हाला पोरांच्यातनं बाहेर निघायला आलं तर तुमचं ग्राउंड कमी पडू शकतं. तुमचं भरी 5-10च्या आत ग्राउंड पडत असलं, 5-10च्या आत तुम्ही 1600 मीटर आउट ऑफ मारत असलं तरी पण तुम्हाला ग्राउंडमध्ये काहीच फायदा होणार नाही, कारण की तुम्ही जर तुमचं ग्राउंड बसलं नाही तर बघा. आणि डॉक्युमेंटचा विषय करा, तुम्ही डॉक्युमेंट सगळे घेऊन या, सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा. कारण की तुम्हाला जर एवढी मार्क तुम्ही घेत असाल चांगली तर आणि डॉक्युमेंटच पूर्ण नसतील तर त्याचा काय उपयोग नाही. चेस्ट हाईट योग्य प्रकारे चेक केली जाते आणि पोलीस लवकर उरकण्याच्या घाईत असतात. सकाळी 3-4 वाजता पोलीस आलेले असतात आणि एवढे लवकर आल्यामुळं तर त्यांना घरी लवकर जाण्याची घाई असते. मग ते पटपट उरकण्यासाठी काय पण करू शकतो, काय पण म्हणजे लवकर प्रयत्न करतात लवकर उरकावं, म्हणजे कारण की. आणि बाकीचे वेटिंगला पण पोरं खूप असतात. एका दिवशी 1,500, 2,000, 3,000 पोरं घ्यायची म्हटलं तर लवकर उरका लागेल. त्यामुळे तुम्ही पण पोलिसांना पण सपोर्ट करा, चांगला सपोर्ट करा, विरोधात जाऊ नका पोलिसांच्या पण. आणि पोलिसांना पण ही विनंती आहे की बाबा पोरांच्या बी आयुष्याचा प्रश्न असतो, तर पोरांच्या आयुष्याचा कायमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तुम्ही तो आयुष्याचा प्रश्न आहे त्यांचा. त्यामुळं तुम्ही फक्त त्यांना सपोर्ट करा, त्यांना ज्यांना जे करायचं ते करू द्या. जास्त पण त्रास देऊ नका. एवढे मोठे डिटेल 100-100च्या सोडण्याची गरज नाही मला असं वाटतं. पण ठीक आहे, सोडतायत तर जो प्रॅक्टिसचा बंदा आहे, जो खरंच प्रॅक्टिसचा पोरगा आहे, तो 100% ह्या गर्दीतनं बाहेर निघेल आणि 100% ग्राउंड मारेल. पण ज्याला बाहेर निघता आलं नाही, भले त्याचं 1600 आउट ऑफ तर मग त्याला ग्राउंड कमी पडेल. त्यामुळं हे लाईव्ह सगळं लाईव्ह बोलतोय, लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. तर मला एवढंच वाटतं की तुम्ही तुमचं प्रॅक्टिस किती पण असू द्या, शेवटी नशीबच महत्त्वाचं आहे. आणि नशीब आपल्याला बदलायचं असेल तर योग्य प्रकारे ग्राउंडवर टॅकल केलं पाहिजे. जर तुम्ही वर्षभर 2-3 वर्ष ग्राउंड प्रॅक्टिस करताय, फुल तुमचं ग्राउंड बिऊन टॉप आहे, पण तुम्हाला मेन टाईमला काय करायचं हे समजलं नाही, तर तुम्ही समजा मस्त तुमचं ग्राउंड टॉप आहे, तुम्ही लाईनीत मागला राहिला वगैरे काय नाही. जे काय असेल ते पहिलं राहायचं, प्रयत्न करायचा, पहिलं येईल नाही येईल. आणि जरी मागं राहिलं तर पोरांच्या मधनं कसं लवकर बाहेर निघायचं हे महत्त्वाचं आहे. आणि स्टेपिंगने पळा, पहिलं जास्त ओढू नका, उन्हाचं अंग ढेपळल आणि ढेपळा तर मग तुम्हाला काय समजणार नाही. जरी तुमचा गोळा पहिल्या चान्समध्येच आउट ऑफ गेला तर परत गोळा टाकायच्या नादी लावू नका, कारण की एनर्जी स्टोअर करून ठेवा. एनर्जी खूप गरजेची आहे. 1600 मीटरला हे पोरं कशी पळतात बघा, खूप ढेपायला, काय थांबले तर काय पळतात, काय स्टेपिंग चालू आहे, काय शेवट राहिल्या ती स्टेप प्रत्येक एक काटून पुढे जाते.
त्यामुळं हो का एका एका थांबलेत पण आणि त्यामुळं तुम्ही आयुष्यभर एवढं स्वप्न घेऊन आलेलं असता भरती होण्याचं आणि एका चुकीमुळे तुम्ही जर हे करू शकता 4-5 वर्ष तुम्ही घालवलेले असते तर तुमच्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आणि एका छोट्याशा निर्णयामुळे तुमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं ग्राउंडला लवकर या आणि जर लवकर आला तर लाईनीला लवकर बसा आणि पाणी जास्त प्या. संध्याकाळचं पाणी जास्त पिल्यामुळं तुमचं डिहायड्रेशन होणार नाही आणि सकाळी पोट पण चांगल्या प्रकारे साफ होईल. पोट चांगल्या प्रकारे साफ झालं तर तुम्हाला उन्हाचं जरी पळवलं तर तुम्ही ढेपाळणार नाही आणि कोरचा एक्सरसाइज जास्त करा. पोटाचा एक्सरसाइज जर तुम्ही केला नाही तर उन्हाळ्यात असं आणि जास्त पोरांच्यात पळायची प्रॅक्टिस ठेवा. जास्त पोरांच्यात पळायच्यात प्रॅक्टिस ठेवल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.